शिवाजी महाराज उनको गले से लगने लगे, वैसे छत्रपति शिवाजी में उन का पूरा कतरा बाहर निकाल दिया। म्हणून जे स्वप्न पाहणारे लोकांना सांगतो छत्रपती शिवाजी नाही, ज्याच्या अंगात छत्रपती आहे त्याची हाईट छत्रपती शिवाजी महाराज सारखी होती। यांच्याशी तुम्ही खाजो लोक फायदे में रहोगे तो कायदे में रहोगे। मराठ्याला रस्त्यावर उतरायची वेळ सरकारने येऊ देऊ नका, यांना थांबवा। ह्या मुनीर भाईला लवकर थांबवा, नसता मुनीर भाईचं कानपाड फुटल। दादा काय सांगाल, जैन मुनी निलेश चंद्र यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की नितेश राणेंची तुलना थेट त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केलेली आहे। शिवाय बाळासाहेबांसारखी भूमिका मांडणारे नितेश राणे हे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं ते म्हणतायत। नाही ते बाकीचं ठीक आहे, परंतु हे मुनीन फिनीन हे काय करायला लागलेत, विनाकारण जैन बांधवात मराठा बांधवात तेढ निर्माण करायला लागलेत विनाकारण। कारण यांनीच महाराणी ताराराणी साहेबांबद्दल सुद्धा वाईट वक्तव्य केलं। हे असले हरामखोर लोक आहेत ना, हे यांचे रक्त भेसळ आहेत, हे सडलेल्या रक्ताचे लोक आहेत। हे मुनी असूच शकत नाहीत, हे मुनीरभाई झाले आता। हे आता मुनीरभाई झालेत, निजामभाई मुनीरभाई आहेत ना, हे मुनीरभाई झालेत आता। हे धर्मगुरू असूच शकत नाहीत, कारण जे ज्यांना बोलताना तारतम्यच नाही आहे, माजल्यासारखं बोलायचं। आणि जैन बांधव हे सामान्य चांगला माणूस आहे, तो समाज चांगला आहे, मराठ्यांचं त्याचं चांगलं आहे, मारवाडी समाज त्यांचं चांगलं आहे। हे विनाकारण वाद उफळून देणार आहेत। आता हे मुनीरभाई येत नाही, हे आता मुनी नाहीत, आता हे ऋषी फिशी नाहीत, आता हे 100% मुनीरभाई आहेत। आता हे पैदाशी रक्त तिकडचं आहे, हे गडूळ रक्त विनाकारण इकडं वाद निर्माण करणारे। माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं, यांना लावर घाला बरं का तुम्ही लवकर। मराठ्यांचे पोट्टे जर बिघडले ना तर असं फटकी त्यांना धरून, मग आता शेवटी आमच्या दैवतावरती हे जर असं ताराराणी साहेबांबद्दल असं काय बोलत असतील तर आम्ही सहन नाही करणार, आम्ही विचार नाही करणार परिणाम काय होणार आहेत। यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांचे तोंड लवकर बंद करा। आणि जैन बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही चांगले लोक आहेत, तुम्ही ह्या मुनींचे कानं उपटा, यांना सांगा नीट राहा म्हणून। तुम्ही समाजाला संस्कार द्यायचं काम करा। तुम्ही मराठ्यात आणि जैन बांधवात मारवाडी बांधवात वाद लावायचं काम करू नका। नसतं आम्ही जितकं संयमाने येत ना, तुमचा काही गैरसमज असं ना, आम्ही संयमाने येत। तुम्ही लय बेकार दिवसाला सामोरं जावं लागत तुम्हाला। एकदा जर आम्ही सरकलं ना आमचं, तर आम्ही मागं पुढं मग बघणार नाहीत। मराठ्याला रस्त्यावर उतरायची वेळ सरकारने येऊ देऊ नका, यांना थांबवा। ह्या मुनीर भाईला लवकर थांबवा, नसता मुनीर भाईचं कानपाड फुटल। हो, आम्ही राजांवरती आल्याच्या नंतर सहन नाही करणार, मग सहन नाही करणार। जे परिणाम भोगायची वेळ येईल ते भोगू, पण यांना मग नीटच करू।